नमस्कार सगळ्यांना. ही आहे आपल्या पनवेलची सुंदर सकाळ आणि सकाळी खूप थंडी पडलेली आहे. थंडी पडलेली असताना सुद्धा माझी सायकल सवारी आहे. सायकलवरून सकाळच्या थंडीचा गोड थंडीचा मी मनमोहक असा अनुभव घेतोय. रिक्षा पण पाळतली आणि आता आपण जाणार आहोत ONGC पर्यंत आणि तिथून परत आपल्याला माघारी फिरायचंय. काय काय ठिकाणी रस्त्याला असे मोठे मोठे पाईप पण ठेवलेले आहेत आणि ONGC ला जाणारा रस्त्याचा हा सुंदर परिसर, आजूबाजूला कर्जाची झाडी आणि कडेने वाहणारी नदी आणि मंडळी आपल्या समोर आहे तो ONGC चा कॅम्पस. समोर ONGC पनवेल आणि त्यांचा रेसिडेन्शियल कॅम्पस समोर देखील तेच आहे, त्यांचा कॅम्पस आहे आपल्या समोर. आणि आता इथून वेळ आहे ती परत फिरण्याची आणि नुकताच उगवलेला सूर्य थेट आपल्या समोर दिसतोय आणि बाजूला आहे मुंबई गोवा रस्ता. बऱ्याच वेळेला आपण या रस्त्यावर प्रवास करत असणार आपल्या सगळ्यांनाच ही गोष्ट नक्की माहिती आहे. आणि ONGCच्या कॅम्पसला त्यांनी अशा प्रकारे जिथे जिथे भगदाड पडलंय तिथे तिथे डागडुजी करायची सुरुवात केलेली आहे. मी शक्यतो हायवेला जाणं सायकल घेऊन टाळतो. त्याचं कारण असं आहे की खूप भरधाव वेगाने वाहनं जात असतात आपल्या आजूबाजूने, त्याच्यामुळे सायकल घेऊन शक्यतो मी टाळत असतो. जे घरामध्ये सुख मिळत नाही ना ते घराच्या बाहेर मिळतं. हे बघा, सुंदर अशी गाडी नदी. आता अर्थात लोकांनी तिला खराब केलंय, प्लास्टिक टाकून सांडपाणी टाकून सगळं खराब केलंय. पण ज्या वेळेला काही वर्षांपूर्वी ही नदी सुंदर असेल, स्वच्छ असेल, त्यावेळेला इथलं वातावरण कसं असेल याचा विचार करू शकता. आणि इथून सुद्धा या झाडाच्या आडून हा सूर्योदय किती छान दिसतोय याच्याबद्दल कमेंट करून आपण नक्की सांगा. आणि घरातून मला आज टाइम लिमिट मिळालं होतं साधारणपणे अर्ध्या तासाचं, त्याच्यामुळे आता इथून मी थेट घरी जातो. सो आता घरी जाऊन भेटूया चहासाठी. एर्नाकुलम निजामुद्दीन ट्रेन. एर्नाकुलम निजामुद्दीन ट्रेन होती ती आता गेलेली आहे. आता फाटक सुटेल थोड्याच वेळात. आता जस्ट मी घरी आलो आणि बघतोय तर प्राजक्ताने इकडे बटाटे शिजत लावले, त्याचबरोबर काहीतरी वेगळा प्रकार केलेला दिसला म्हणून त्याला जस्ट विचारलं हे काय आहे, कारण साखर कोणी करपवतं का. तर हा आहे कॅरॅमल टी आणि याची आज वेगळ्या पद्धतीने प्राजक्ता रेसिपी करते, चहा करते. तर आपण बघूया हा चहा कसा होतो. हो, साखर पूर्ण वितळून येते. हा वेगळा चहा आहे म्हणजे प्राजक्ता. ओतू टेस्ट थोडीशी पाणी ओतू. हो, आपल्याला आता एकच कप टी हवाय ना, 1-1.5 कप. त्यामुळे मी थोडंसंच घालते. आलं घालूया आपण आता, थंडीचे दिवस सुरू झाले. ओके, कॅरॅमल टी विथ जिंजर विथ इलायची. हां, थोडीशी वेगळी चव आणि वेगळ्या फ्लेवर येईल असं मला वाटतं. आणि फायनल टाइम टेकिंग इट फर्स्ट टाइम. यापर्यंत कधी हे कॅरॅमल टी प्यायलो नव्हतो, मला वाटतं हा पहिल्या वेळेस असं. त्याचबरोबर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत पावडर इलायची. थोडीशी एवढी नको, थोडी भास असेल मला वाटतं. पावडर इलायची याच्यामध्ये घालून झालेली आहे. आणि त्याचबरोबर आता मी आता याच्यामध्ये ॲड करतोय थोडंसं मिल्क, जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं. आणि या दुधाला मस्त साय पण आलेली आहे. बस एवढं. बस मला वाटतं ना, थोडंसं घालते, उकळवायचं छान. बस बस बस.
याचा स्मेल तर एकदम छानच येतोय आणि हा थोडासा वर आला होता, उतू जाणार होता, पण तेवढ्यात मी धावत आलो आणि गॅस पण बंद केला, त्याच्यामुळे वाचलेला आहे, तर ते सगळं राडा झाला असता आता. बनवून रेडी आहे आणि प्राजक्ताने सांगितलं की तो आपण आता कप मध्ये ओतण्यासाठी रेडी आहे, कारण एवढा वेळ उकळला तेवढा बास झालाय. सो आता मी गॅस बंद करतोय आणि चहा या 2 कप मध्ये ओततो आणि टेस्ट बघूया कॅरमेल टीची टेस्ट कशी होते. घट्ट तर चांगला झालेलाच आहे, पण चवीला कसा झालाय तेही बघूया. दुसऱ्या कप मध्ये आपण घासायला टाकूया. गाळून घेतलेला आहे आणि रेडी झालाय. प्रोजेक्ट कसा झालाय? तूच केलेला आहे कॅरमेल. मी पिऊन बघितलाय, मला आवडला. रादर दॅन नॉर्मल असा. बरोबर बोललो का मी? काय माहिती, पण नॉर्मल असतो ना चहा, त्याच्यापेक्षा हा वेगळा चहा आहे. छान वाटतो जरा. एक वेगळी टेस्ट येते, अधून मधून करायला वेगळी टेस्ट येते आणि वेगळा फ्लेवर आहे त्याला. तुम्ही पण करून बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल हा वेगळ्या प्रकारचा चहा. बरोबर प्राजक्ता? नक्की. थँक्यू. आवडलं तर नक्की सांगा. आणि नक्कीच सांगणार. थम्स अप. तर आमचा पिऊन झालेला आहे आणि ईश्वरी निघाले क्लाससाठी. क्लास नाही आहे तुझा? ओके, मला असं वाटलं की तिचा क्लास आहे, पण तिचा आज क्लास नाही आहे. सो ती पेपर वगैरे घरी बसून अभ्यास करणार आहे आणि तिला सकाळी माझ्यासोबत डेस्परेटली यायचं होतं फिरण्यासाठी, पण तिची एक्झाम चालू असल्यामुळे मी तिला घेऊन जाऊ शकलो नाही. अँड सी फायनली ॲग्रीड आफ्टर हर मॉम्स ओरडा. काय करते बा? सुट्टी असल्यामुळे बघूया, दाखव जरा. मस्त. हा जरा नीट करायचं. आतून पण पेंट केले का तू? हा, हे आत्ताच पेंट केलं म्हणून जरा सुकायचं. आतून पण पेंट मारला काय? फुल बघते. मस्त. ही गोष्ट मी फक्त 20 रुपयामध्ये खरेदी केली. मला हलवू नको जरा. कॅन यू बिलीव्ह दिस? ट्रेनमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं माहिती ना पाहिजे. किती भारी भारी गोष्टी. बंद करते जरा. तुझा हात आपण हे डोअरला बाळा प्लेस करूया. डोअरला किंवा बॉटलमध्ये घालून. नाही, डोअरला इथे प्लेस करूया, म्हणजे छान दिसेल. कधी ते अपोजिट यायला हवं होतं, ते एका लाईन मध्ये येतंय. आपण तो किती काय लावते, आपण डोअरला लावून टाकूया ना. उघडून नको बघू. चल, चप्पल तुझी. कचरा घेऊन जाऊया का आपण? कचरा घ्यायला आला नव्हता. घेऊ शकतो? ओके, चल. काल शाळांमध्ये तुम्ही कितीही डॉक्युमेंट दिले तरी ते कमीच पडतात. आता हा एक काहीतरी कन्सेंट फॉर्म आणायला सांगितला. आता हा फॉर्म घेऊन त्याच्यासोबत मदर अँड फादरचे परत झेरॉक्स जोडायचे, आधार कार्डचे, असं सगळं आहे. आणि त्याला ही लोक डेडलाईन अजिबात देत नाहीत. काल आलंय आणि सांगितलं की सॉरी, आज आलं आणि सांगितलं की उद्या लगेच त्यांना जमा करून पाहिजे. दॅट्स नॉट गुड. पॅरेंट जरी झाले तरी पण ते काय फ्री बसलेले नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टींसाठी. 1-2 दिवस ॲडव्हान्समध्ये केलं पाहिजे. बरोबर की नाही? काय प्रोजेक्ट? 1-2 दिवस ॲडव्हान्समध्ये सांगायला नको काय? 2 दिवस नाही, आठवडाभर ॲडव्हान्समध्ये सांगायचं. काय आता अचानक धावत पळत जाऊन कुठे आणणार सगळे? पेरेंट्स असतील ते कसं तुमच्या याच्यावर मागे पुढे धावतील. आता सुद्धा मला अचानक जाऊन आणावं लागलं, ते धावत जाऊन गडबडीने. कसं काय करणार? म्हणूनच सांगते, ते आठवडाभर त्यांनी ग्रेस पिरियड द्यायला पाहिजे. 2-3 दिवस तरी कमीत कमी मी म्हणतो. आणि एकदा ते ऍप मध्ये अपडेट होतं, ऍप मधून तुमचं तुम्ही बघा, तुमचं तुम्ही घेऊन या. असं आहे. कशाला हवाय तुला? छोटू पॅक घेऊन आलोय प्राजक्ता. छोटू 21 रुपीजचा चितळेचा दही पॅक. वॉश करतो. ठेवून देतो इथे. शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते.
व्याधी व्याधी पत्कार कानी कुंडल मोती हार. करणाऱ्याने खात राहावे, करणाऱ्याने करत राहावे आणि बघणाऱ्याने फक्त बघत राहावे. आजची रेसिपी आहे प्राजक्ताने केलेली, ती म्हणजे मिरची भजी. मी आल्या आल्या तिला विचारलं की तू काय करतेस, पण काही केलं सांगायला तयार नव्हती. पण एकंदर मी ओळखलं, ही मिरचीची भाजी नसून ही मिरचीची भजी आहे. सो तेल घेतलंय आणि त्याला एवढं पीठ प्राजक्त जाड हे करावं लागतं. हो. जाड भिजवावं लागतं. हो. कारण आपण एकदा तुला आठवतंय कोल्हापूरच्या स्टँडला आम्ही उतरलो आणि उतरल्या त्यांचं पीठच वेगळं असतं. पीठ जाड असतं, चण्याचं पीठ जाड असतं, पण ते छान लागतं. असे खुसखुशीत अशी भरली जातात एकदम. खुसखुशीत नाही, कुरकुरीत. कुरकुरीत, सॉरी, एवढं तरी कळायला पाहिजे नक्की. खुसखुशीत कुरकुरीत काय अजून. ओके. आणि हे ईश्वरी पण आमच्या मध्ये मध्ये असते. याला तडमडणे असं म्हणतात की काही म्हणा तुम्ही, पण काहीतरी असतं मध्ये. काय माहिती नक्की काय, पण तडमडलेच म्हणतात. तेच गरम व्हायला वेळ लागतोय. एकीकडे भात बनवून रेडी आहे, भाजी ठेवलेली आहे. असा पकड मेनू आहे आज. वेळ लागतोय कापायला हवंय थोडं. सगळ्यांनी आजच्या मेनू मध्ये आहे पोळी. काय काय ठिकाणी याला चपाती म्हणतात, काय काय लोक रोटी म्हणतात, पण आमच्याकडे याला पोळी असं म्हणतात. भाजी कसली केली ती भाजी? मिक्स आहे, मिक्स भाजी म्हणजे फ्लॉवर, बटाटा, टोमॅटो आणि मिरची भजी हा स्पेशल आहे मेनू. त्याचबरोबर टोमॅटोचं सार आहे. असा झकास पक्कड मेनू आहे. किती वेळ लागला भाजी करायला? 1.5 तास जास्त लागला का? ईश्वरी मला भरभरून म्हणते एकाचं 2 काढून ठेवलंस का? ओके. टाइम टू गो बेड फ्रेंड्स. अँड वाजलेले आहेत 9:15. ईश्वरी तिचं काम करते आणि आलेलं आहे. थोड्याच वेळाने टाकी भरली जाईल. टाकी भरल्यानंतर वी विल बी ऑल फ्री अँड टू स्लीप. आणि आवडीचं पांघरुण, आवडीची जागा, आवडीच्या सगळ्या गोष्टी असतील तर मन, आयुष्य अगदी प्रफुल्लित जातं. काय प्राजक्ता, काय वाटतं तुला याच्याबद्दल? मी रिमोट वरनं माझ्यासाठी ते असलं पण काल बघितलं ना आपण, हे आहे ना, ते नको मला, ते जुनं तुम्हाला, मला नवीन पाहिजे.